शेतकऱ्यांच्या राजूर अहिल्यानगर लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे। तर कम्युनिस्ट पक्षाचा हा लॉंग मार्च संगमनेरच्या निझरणेश्वर देवस्थान परिसरामध्ये आंदोलकांचा मुक्काम असेल। शिष्टमंडळ आणि प्रशासनाच्या चर्चेनंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे। तोडगा न निघाल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या लोणी गावाकडे हा मोर्चा निघेल। भंडारा गोंदिया या ठिकाणचं बाळ विक्री केल्याचं प्रकरण, बाळ विक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन, तर एसडीपीओच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय समिती स्थापन। समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बोगस खत विक्रीचा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यानंतर कृषी विभागानं कडक भूमिका घेतली। महिनाभरात कृषी विभागानं आता 3 ठिकाणी कारवाई सुद्धा केलेली आहे। कृषी सेवा केंद्र चालकांसह संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। बोगस खतांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या कंपन्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। वर्षाखेरीस मुंबईमधील रस्ते खड्डेमुक्त होणार, पालिका प्रशासनानं हा दावा केलाय। 12,000 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरण 73% पूर्ण झालेलं आहे। रस्ते काँक्रिटीकरणाची कामं वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे।